आयुष्याच्या प्रवासात अनेक नाती भेटतात. काही काळाच्या ओघात धुसर होतात, तर काही काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून अधिकच झळाळून निघतात. माझ्या आयुष्यातील अशाच एका अतूट नात्याचं नाव म्हणजे रामकिसन मुळे. शाळेच्या पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्र. त्याचं मुळे आणि माझं मिर्झा, दोघांची नावं एम पासून सुरू होणारी. त्यामुळे वर्गात, परीक्षेत, रोल नंबरमध्ये आम्ही कायम शेजारीच असायचो. तेव्हा कदाचित कुणालाच कल्पना नव्हती की पहिलीच्या वर्गात जमिनीवर बसून गिरवलेल्या अक्षरांपासून सुरू झालेली ही मैत्री आज यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचेल. काळ सरकत गेला आणि प्रत्येकाला आपापल्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या वाटा मिळाल्या. पण कालची भेट मात्र या मैत्रीच्या आठवणीत सुवर्णाक्षरांनी कोरली गेली. मी, मेहमूद शेख आणि निसार पठाण सहजच DMIC परिसरात फिरत होतो. नवीन कंपन्या कोणत्या आल्या, काय सुरू आहे हे पाहत असताना अचानक रामकिसनची आठवण झाली. 2023 पासून करमाड DMIC मध्ये त्याने श्री प्रिंटिंग अँड पॅकेजिंग नावाची कंपनी सुरू केली आहे हे आठवलं. आणि मग आम्ही लगेचच गाडी त्याच्या कंपनीकडे वळवली. कंपनीच्या गेटवर उभा राहून मी त्याला फोन केला आणि काही क्षणातच तो आमच्या समोर आला. घरी जायच्या तयारीत असतानाही आमच्यासाठी तो थांबला. चेहऱ्यावर तीच जुनी आपुलकी. त्याने आम्हाला त्याच्या भव्य सुसज्ज केबिन मध्ये नेलं. सुरुवातीला गप्पा, आठवणी, हसणं आणि मग आम्ही खाली प्लांट मध्ये गेलो. एक एक मशीन दाखवत तो सांगत होता कच्चा माल कुठून येतो, प्रिंटिंग कसं होतं, बॉक्स कसे तयार होतात, डाय कटिंग कसं चालतं. त्याच्या प्रत्येक शब्दात आत्मविश्वास होता आणि प्रत्येक मशीनमध्ये त्याची मेहनत दिसत होती. ते पाहून ऊर अभिमानाने भरून आला. ज्या मित्रासोबत मी शाळेत जमिनीवर बसून धडे गिरवले, तो आज स्वतःच्या कष्टावर एक यशस्वी उद्योजक म्हणून उभा आहे हे पाहणं माझ्यासाठी आनंदाचा परमोच्च क्षण होता. तिथून निरोप घेताना निसार पठाण सहज म्हणाला, भाई, तुम्ही जगभरातील अनेक गोष्टींवर लिहिता, मग आज या मित्राच्या यशाबद्दलही नक्की लिहा. आणि त्या आठवणीचा आम्ही एक फोटो कॅमेऱ्यात टिपला. तोवर सांजवेळ उलटून काळोख दाटला होता. मग आम्ही सगळे चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये जमलो. तिथे आमचा मित्र दुर्गेश जयस्वालही आला आणि गप्पांची एक नवी मैफल पुन्हा रंगली. आमचे फोन मधून मधून वाजत होते. घरून विचारणा होत होती, अजून किती वेळ लागणार, घरी कधी येणार. मुलं बाळं वाट पाहत होती. पण त्या जुन्या मित्रांच्या घोळक्यात आणि गप्पांच्या ओघात वेळेचं भान कुणालाच उरलं नव्हतं. जगाच्या व्यापात आम्ही आपापल्या कामात आणि क्षेत्रात व्यस्त झालो असलो तरी त्या रात्रीच्या मैफलीने पुन्हा एकदा त्या निखळ मैत्रीची साक्ष दिली. रामकिसन मुळे हे आता केवळ एका मित्राचं नाव राहिलेलं नाही, तर तो मेहनतीचा एक जिवंत आदर्श आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची चिकाटी त्याच्या रूपाने मला पाहायला मिळाली. आज आम्ही आपापल्या क्षेत्रात वेगळ्या वाटांनी यशस्वीपणे पुढे जात असलो तरी माझ्या या जुन्या मित्राच्या उत्कर्षाचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्या या प्रवासातून एकच संदेश मिळतो, स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी स्वतःच्या कष्टांवर अढळ विश्वास ठेवा.